वेअर केल्यावर बाप दिसते अंगावर. ही साडी इतकी सुंदर आहे खरंच, पण ही साडी ना चुकून मिस करू नका. इतकी प्रेमियल, इतकी व्हायरल झाली ना फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब, मस्टर्ड आहे. नमस्कार मैत्रिणो, कशा आहात? मजेत ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन होल व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणो, आजच्या होल व्हिडिओमध्ये जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मी डिझायनर लेटेस्ट, मिशोच्या लेटेस्ट डिझायनर आणि अफोर्डेबल साड्या तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. लग्न सराई आहे आणि सध्या आहे ना डिझायनर साडीचा क्रेज इतका वाढला आहे ना, प्रचंड वाढला आहे. पैठण्या तर कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत, त्यात एव्हरग्रीन हिट आहेत. माझ्या मोस्ट फेवरेट पैठण्या कॉटनच्या साड्या असतात, पण त्याच्यामध्ये ना सध्याच्या आत्ता ज्या साड्या मी मागवल्यात ना मीशोरून त्या ॲड झाल्या आहेत. खरंच सांगते, इतक्या सुंदर साड्या आहेत ना, त्या साड्या बघून तुम्हाला विश्वास नाही बसणार. म्हणजे जिथे आपण मार्केटला 3-3,500 4,000ची एक डिझायनर साडी घेऊ ना, तेवढ्यापेक्षाही कमी 3-3,500 हजारामध्ये मी 4 डिझायनर 3-4 डिझायनर साड्या आणलेल्या आहेत. सो तुम्ही सुद्धा एक्सायटेड असालच माहिती मला. मी तर खूप एक्सायटेड आहे ह्या साड्या तुमच्यासोबत शेअर करायला, कारण साड्या इतक्या अनएक्सपेक्टेड आलेल्या आहेत ना, म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता की ह्या साड्या इतक्या सुंदर येतील आणि त्या खरंच आल्या आहेत. मी एकत्र मागवल्या होत्या कारण मला डिझायनर साड्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. आता लग्नांचं सीझन आहे तर डिझायनर साड्या चालून जातात, बऱ्याच जणांना आता आवडतात. पण आपण डिझायनर साड्या मोस्टली पूजेला वगैरे असं जास्त काही वेअर करत नाही, पण लग्नांना ठीक आहे. तर ह्या अशा साड्या ज्या तुम्ही लग्नांमध्ये वेअर करू शकता. पहिली मला सगळ्यात जास्त आवडलेली साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप जास्त अफोर्डेबल आहे. सगळ्यांच्या किमती आता माझ्या लक्षात नाही, मी साईडला किंमत मेन्शन करेल. सगळ्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि हो, हे 4च दाखवते, पण अजून अशा छान रिव्ह्यू बघून सिमिलर डिझायनर साड्या मी लिंकमध्ये सुद्धा टॅग करून, म्हणजे सिमिलर ज्या मला दिसतील ना, ज्या छान आहेत बुवा, तर त्या सुद्धा मी टॅग करून ठेवेल, म्हणजे तुम्हाला एक व्हरायटी बघायला मिळेल. तर पहिली साडी आहे ही. तुम्हाला खरं सांगते, साडीचे कलर आणि फॅब्रिक इतकं सुंदर आहे ना, म्हणजे सगळी साडीच वाव आहे. आणि जेव्हा ही साडी मी ओपन केली ना, मला विश्वासच बसत नव्हता की ही साडी इतकी छान क्वालिटीत आली. याच्यातले सगळेच कलर डार्क आहेत, त्याच्यावर असं कटदाना वर्क आहे, हे बघा तुम्ही. आणि ही बारीक असं जरीचं आहे आणि इथे कटदाना वर्कचं काम आहे. आणि हे छान असे बर्ड्स बनले, बर्ड्सला आउटलाईन सगळ्या कटदाना वर्कची आणि जरीचं काम आहे. फॅब्रिक फॅन्डी सिल्क आहे, एकदम प्रीमियम क्वालिटीचं फॅब्रिक आहे, तुम्ही बघू शकतात. हे सुंदर असा हा पदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा ब्लाऊज पीस घाल ना, तुम्ही शॉक होणार, इतकं सुंदर आहे. तर हे छान अशी, मला वाटलंच नव्हतं की ही साडी इतकी सुंदर येईल. खूप छान आली आहे. मी थोडी मागे सरकते. हे पहा, हे पूर्ण साडीत असं वर्क आहे. आणि हो, साईडला वेअर करून कशी दिसते ना ते पण दाखवेल मी तुला, क्लिप शो करेल. तर ही छान अशी आहे मिऱ्यांमध्ये, सगळ्या साडीतला मिऱ्यांमध्ये खाली तुम्हाला हे बर्ड्सची डिझाईन दिसेल. आणि ब्लाउज पीस त्यांनी सेपरेट दिलेला आहे, तर दिसते ना. आणि डुअल टोन मध्ये फॅब्रिक आहे, म्हणजे कसं नाईट पार्टीजला किंवा नाईटचं म्हणजे रात्रीचं जे लग्न असतं त्यांच्यामध्ये अशा साड्या इतक्या सुंदर वाटतात ना. म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त रिच लुक कराल ह्या साडीमध्ये. इतकी सुंदर आहे ही साडी, मला ना प्रचंड आवडली ही साडी. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. याच्यातले सगळेच कलर असेच डार्क आणि छान आहेत, ग्लॉसी. याचा ब्लाउज पीस दाखवते तुम्हाला. हा बघा त्याचा ब्लाऊज पीस. आता हे जे वर्क आहे ना, हे स्लीव्जवर येणार आहे. आपण जर असं डिझायनर ब्लाऊज घ्यायला गेलो ना मार्केटमध्ये, पीस खूप महागात मिळणार, पण तेवढ्याच रेटमध्ये आपल्याला ब्लाऊज पीस पण आणि साडी पण मिळते. तर हे बघा, हे स्लीव्जचं वर्क आहे आणि त्याचं ब्लाऊजचं वर्क बघा तुम्ही. आणि वर्क असं आहे ना की अजिबात टुचणार नाही, खूप सॉफ्ट वर्क आहे. हे पहा, खूप छान आहे. हे बघा, हे मागून पुढून तुम्हाला असं वर्क मिळणार आहे, म्हणजे पुढून पण आणि मागून पण छान वर्क आहे. टिकली वर्क आहे, स्टोनचं वर्क आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्याच्यामध्ये. आणि स्लीव्जला पण सुंदर वाटेल, म्हणजे इतकं सुंदर डिझायनर ब्लाऊज तुमचं रेडी होईल या साडीवरती. इतकी छान ही साडी. मी आधी पण एक डिझायनर साडी शेअर केली, तिला पण इतकं प्रेम दिलंय ना तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे खूप जास्त चालताय साड्या मोस्टली माझ्या मी शेअर केलेल्या मिशोवरच्या. शॉर्ट व्हिडिओमध्ये काय होतं ना, यांच्या लिंक्स देता येत नाही, मग मी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. आणि सिमिलर साड्या मी फ्लिपकार्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टॅग करून ठेवते. फ्लिपकार्टची क्वालिटी सुद्धा छान असते आणि रेट पण मिशो सारखाच असतो. खूप जास्त फरक नाही आहे फ्लिपकार्टच्या आणि मिशोच्या याच्यामध्ये. पण आता काय झालंय ना, सगळ्यांचं आवडतं मिशो झालंय, त्याच्यामुळे सगळे मिशोवरच पळतात. ही पहिली. दुसरी साडी ही तर तुम्ही पाहिलीच असेल. ही पण खूप कमी किमतीत एकदम हेवी आणि नाईट वेडिंगसाठी एक नंबर साडी आहे. तुम्ही बघा,
तुम्ही म्हणाले यार काय साड्या आणल्या आहेत तू, हे बघ हे पूर्ण असं स्टोनचं वर्क आहे. हां, ह्या ज्या साड्या असतात ना अशा स्टोनच्या, यांना जरा सांभाळावं लागतं आपल्याला, म्हणजे डेलिकेट असतात ते स्टोन वगैरे, तर ते थोडंसं आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं. तर साईडला वेअर केलेलं मी दाखवेलच. ही साडी आहे, पूर्ण पूर्ण स्टोन आहेत बघा साडीमध्ये. थोडेसे पडतात, हे जे मधले स्टोन आहेत ना हे पडतात बहुतेक असं मला वाटतं, पण फॅब्रिक क्वालिटी एक नंबर, लांबी रुंदी एक नंबर. प्राईसच्या मानाने ह्या साड्या वर्थ आहेत. दुकानात तुम्हाला अशी क्वालिटी आणि अशी साडी ह्या प्राईसमध्ये तरी नाही मिळणार. ते मिशोवर कसं सप्लायर्स खूप, त्यांचा स्टॉक खूप हे राहतो, म्हणजे ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर्स असतात त्यांना, म्हणून त्यांना स्वस्त द्यायला परवडतं. तर हे पहा पूर्ण साडीमध्ये, याच्यात पण खूप सुंदर सुंदर कलर आहेत. पूर्ण मेटॅलिक साडी आहे, डुअल टोन होतो हिचा पण, म्हणजे धूपच्या म्हणतो ना असं क्रश फॅन्डी सिल्क याचं क्रशवालं आहे. तर हे बघा हा जो पदर आहे ना पूर्ण येईपर्यंत असं इथपर्यंत त्याला स्टोन आहेत पूर्ण, मग खाली मिरीनमध्ये येतं स्टोनवर हे. आणि याचा रनिंग ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस पण खूप मोठं आहे आणि त्याच्या स्लीव्जला तुम्ही हे लेस वगैरे लावू शकता. खूप सुंदर आहे मैत्रिणी, खरंच सांगते. मला आहे ना आत्तापर्यंतच्या बेस्ट साड्या रिसीव्ह झाल्या. ज्या पैठण्या होत्या ना मी मागवलेल्या त्या सुद्धा बेस्ट रिसीव्ह झाल्या. फक्त आता ती एक नवीन डिझायनर साडी निघाली बघा, रेडीमेड ब्लाऊजची, खूप चालली ती साडी, अशाच फॅब्रिकमध्ये येते ती मी मागवली होती. आणि तुम्हाला सांगते ती साडी ना खूप बकवास आली होती. ती एकच साडी मला आतापर्यंत खूप खराब आली आणि मी त्या साडीचा रिव्ह्यू केलाच नाही. प्रत्येक इन्फ्लुएन्सरने, प्रत्येक जे फॅशन ब्लॉगर आहेत त्यांनी ती साडीचा रिव्ह्यू केला आहे. पण तुम्हाला खरं सांगू, मला ती साडी पहिल्यांदाच अशी आली ना तर मी त्याचा रिव्ह्यूच केला नाही. मला वाटलंच, इच्छाच झाली नाही, कारण मला जे मिशोवरती जे सेलर्स होते ना त्यांच्या खाली मला त्या साडींचे रिव्ह्यूज दिसले नाही. आणि ज्यांचे दिसले ना तर खूप 1800 1700 असे खूप हाय रेंज होती. त्याच्यामुळे मग मी ती ना मागवली पण नाही, त्याचा रिव्ह्यू पण केला नाही. आणि जे काय माहिती का, जे चांगलं आहे ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. रिव्ह्यू बघून वस्तू मागवते, चांगलं नसेल तर तसं सांगते, नाहीतर मग मी ते शेअरच करत नाही. कारण शेअर करून पण शेवटी ते वाईट जर तुम्ही घेणार, परत ते काहीतरी वाईट येणार, तुम्ही रिटर्न करणार, त्याच्यात ना तुमचा फायदा आहे ना माझा फायदा आहे. माझा सुद्धा काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये, झिरो. त्याच्यामुळे मी प्रयत्न करते की जेवढं शक्य होईल ना तेवढं चांगलेच रिव्ह्यू बघून चांगल्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू. मग ते तुमचं सप्लाय जर तुम्ही चेंज केला तर थोडी गडबड होऊ शकते. मी जास्त बडबड करते का असंच वाटते, कारण मला एखादी कमेंट येणार आहे की किती बोलते तू, काय करू, बोलल्याशिवाय होत नाही. तर ही छान अशी साडी आहे, याच्यात कलर्स भरपूर आहेत आणि वेअर केल्यावर बाप दिसते अंगावर, खरंच सांगते. नेक्स्ट बघूया जिम्मीचूच्या फॅब्रिकमध्ये. ह्या पॅटर्नमध्ये ना एक साडी मी शेअर केली होती, जीची रील इतकी व्हायरल झाली ना, फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब. मस्टर्ड कलरची होती बघा, अशाच टाईपचं होतं तिचं डिझाईन त्याच्यावरती. खूप चालली ती साडी, इतक्या ऑर्डर्स गेल्या ना. त्यातल्याच हा प्रकारे पण हे फॅब्रिक जिम्मीचूचं आहे जे मी आता मागवले, आणि ही ना खूप अफोर्डेबल आहे, तिच्यापेक्षा कमी किमतीत ही. आणि हे बघा, हे जिम्मीचूचं फॅब्रिकने पण मागच्या 2 वर्षाला खूप धुमाकूळ घातला होता आणि अजून पण चालूच. हे असं छान एम्ब्रॉयडरी वर्क आहे, असा पदर भरलाय, छान मोरपिशी कलर आहे, मोरपंखी. याच्यात पण भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. हे बघा, क्वालिटी सांगायचं काम नाही, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, छान क्वालिटी रिसीव्ह झाली. आणि ही साडी ना 900च्या आतच आहे, 900 पण नाही, 800 850च्या आसपासच आहे. मी प्राईस साईडला मेन्शन करेल आणि वेअर केल्यावर कशी दिसते ना ते पण सांगेल. खूप सुंदर ही साडी आहे मैत्रिणींनो, एक नंबर आहे, खरंच सांगते तुम्हाला. आणि रिसेंट मी यूट्यूबवर माझा फर्स्ट इन्कमचा व्हिडिओ शेअर केला होता. बऱ्याच जणींनी खूप कमेंट्स केल्या आहेत, नवीन यूट्यूबर्सनी पण खूप कमेंट्स केल्या आहेत. मी प्रयत्न करेल की होल व्हिडिओ व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माझ्याकडून फायदा होणार असेल, माझ्या माहितीचा काही फायदा होणार असेल, तर मी नक्की प्रयत्न करेल की छोटे छोटे टिप्सचे एखाद आठवड्यातनं एक व्हिडिओ तरी मी शेअर करावा, ज्याच्याकडे तुम्हाला हेल्प होईल, जे नवीन असतील त्यांना हेल्प होईल. नक्की प्रयत्न करेल. ही पहा, तर हा मोरपंखी कलर, आणि याच्या पदर पण डिझाईन, म्हणजे याचा पीस पण डिझायनर, याच्या स्लीव्जला पण तुम्हाला डिझाईन मिळते. हे बघा, नाजूक मिनिमल छान डिझाईन आहे. आणि पाठीला पण आहे ब्लाऊजच्या असं बारीक कुयरींचं डिझाईन आहे हाताला. तर ही एक साडी होती. आणि आता लास्ट बट माय मोस्ट फेवरेट, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला कॉटनच्या साड्या प्रचंड आवडतात. लिननच्या, कॉटनच्या, त्याच्यानंतर मल कॉटन, पैठण्या, ह्या साडींची मी, ते म्हणतो ना आपण एकदम जबरा फॅन, तशी फॅन आहे मी. तर ही जी साडी ना अजरक प्रिंटमध्ये साडी आहे.
आणि तुम्ही ह्या साड्या मिस केल्या ना तरी चाल, पण ही साडी ना चुकून मिस करू नका. इतकी प्रीमियम क्वालिटीत रिसीव झाली ना ही साडी. 796च्या आतच आहे, एकदम हेवी. जे एक्झिबिशनला आपल्याला जी क्वालिटी मिळते ना अजरक प्रिंटच्या मल कॉटनच्या साडींची, ती क्वालिटी रिसीव झाली आहे. याची मी सिंगल पोस्ट केली होती, ही लिंक शेअर केली होती मी फोटोसकट. ह्या साडीच्या इतक्या ऑर्डर्स गेल्या ना प्रमाणच्या बाहेर, म्हणून मग मी मागवलीच. म्हटलं चला याचा प्रॉपर रिव्ह्यू तर बघूया. एवढ्या जणी जर माझ्या विश्वासावर लिंकवरून जर मागवताय तर ही कशी आहे. आणि तुम्हाला सांगते या साडीत 5-6 कलर आहेत, सगळे कलर छान आहेत. मी ब्लॅक मागवला होता. ह्या साडीने ना माझं मन जिंकलंय. इतकं सॉफ्ट, तुम्ही टीचर असाल, जॉबला असाल, घरी राहत असाल, डेली साडी वेअर करत असाल, ह्या साडीसारखी बेस्ट साडी नाही सगळ्या गोष्टींसाठी. ज्यांना असं प्रोफेशनल आणि रिच लुक करायला आवडत असेल ना त्यांच्यासाठी ही साडी बेस्ट आहे. खरंच सांगते मी तुम्हाला. हा पदर आहे, सुपर सॉफ्ट फॅब्रिक आहे, छान असा जरीचा काठ आहे. त्या काठामुळे ना त्या साडीला अजून असा हेवी लुक येतो. हेवी म्हणजे असा रिच लुक येतो की नाही बाबा ही साडी खूप महागाची असेल बरं का. आणि एक्झिबिशनमध्ये ही क्वालिटीची ही साडी तुम्हाला 2-2.5 हजाराच्या खाली भेटणं शक्यच नाही. मी सुद्धा एक्झिबिशन्स फिरते, मला माहिती आहे. खरंच सांगते इतकी सुंदर साडी आहे. पा टसल्स नाही आहेत तिला. असा पदर आहे, पूर्ण अजरक प्रिंट आहे. पूर्ण पदरमध्ये असे मिरर्स आहेत बघा. हे ना कागदी मिरर्स आहेत. तर हे पहा, हे सुरुवातीला साडी मिरर्सने पूर्ण भरली. लांबी रुंदी खतरनाक आहे साडीची. पूर्ण साडीमध्ये मिरर्स आहेत. पूर्ण साडीला अजरक प्रिंटने वर्क प्रिंट आहे. आणि छान असा ब्लॅक कलरचा ब्रॉकेटची प्रिंट असलेला ब्लाउज पीस आहे. ही साडी ना मला याच्यात नेव्ही ब्लू कलर पण खूप सुंदर आहे, रेड आहे, येलो आहे, पिंक आहे, असे भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला खरं सांगू मैत्रिणी, गोल्ड क्वालिटी म्हणतो ना आपण मिशोची, त्या टाईपची ही साडी आहे. एक नंबर साडी आहे. अजिबात ही साडी मिस करू नका. मी तुम्हाला खरंच सांगते. म्हणजे ना ह्या 14 साडींपैकी तुम्ही एक सुद्धा साडी मागवून पश्चाताप तुम्हाला अजिबात होणार नाही. आणि ही साडी तर तुम्ही ना मागवून रिटर्न करा वाटल्यास, पण एकदा मागवून बघा. इतकी सुंदर साडी, मला ना खूप आवडली ही साडी. आणि मी ही ठेवणार आहे. ठेवू की नको असं झालंय मला, कारण मी काय काय ठेवणार ना आणि घालायची बोंबाबोंब. मी कधीतरी क्वचित साड्या घालणं होतं आणि मग त्या हेवीच साड्या घालणं होतं. पण ही जी साडी ना, वाव यार, माझं ना मन जिंकलंय या साडीने खूप. म्हणजे तिचं फॅब्रिक असं आहे ना एकदम असं सॉफ्ट, आपण म्हणतो ना आईचा पदर, अगदी त्या टाईपची साडी खरंच. आणि बिनधास्त तुम्ही ही साडी घेऊ शकता. तर या अशा काही 4 साड्या होत्या. आणि तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणती आवडली ते पण सांगा. आणि हो मैत्रिणींनो, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओज बघण्यासाठी. आणि भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.